विभाग प्रमुख रजनीकांत म्हात्रे हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. हॅलो. सन्माननीय व्यासपीठ तसेच आमचे आधारस्तंभ विजय शेठ पाटील आज आपल्या कामनगावमध्ये आलेले आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, बोलायचं असेल तर खूप माझ्याकडे आहे. मसाला घेऊनच मी फिरतो का कोण दिसलं तर लगेच त्याच्या डोळ्यावर मारलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे हा प्रॉब्लेम तू बघून घे आमचा. तर तुम्ही कामन चिंचोडीचा रस्ता बघितला तर कित्येक वर्ष तो तसाच पडलेला आहे. त्याला कोण वाली नाही, काय नाही. जर आपल्याला प्रश्न मांडायचा असेल तर ते आमदाराकडे जायला लागतील, पण आपला आमदारच नाही. त्यासाठी आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे पहिला. तर आपल्याला प्रश्न घेऊन जायची गरज नाही पडलं तर तेच प्रश्न सुद्धा तिथं विधानसभेमध्ये मांडतील. त्यानंतर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे आता पाईपलाईन येणार आहे. पाईपलाईन दरवर्षी ती पाईपलाईन येतात, पाईप सडतात का नाही काय मला माहिती नाही, आणि ते परत इलेक्शन झाल्यानंतर ते पाईप परत काढायचे, धुवायचे आणि परत 5 वर्षासाठी धुवून द्यायचे. आता हा आपल्याला लाज वाटली पाहिजे का आपण 34 वर्षापासून पाणी मागतो, वीज मागतो, रस्ते मागतो, याच्या पुढे काय मागायचं का नाही आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला बदल पाहिजे. तर बदल घडवण्यासाठी आपल्याला 1 नंबरचं बटन दाबून विजय पाटील यांना निवडून दिलं पाहिजे. आमचं कामनचा तलाव आहे. काही लोक आमच्या गावातली बाहेर गेलेले आहेत आणि ते येऊन आम्हाला परत सांगतात का आज तुमच्या गावात पाणी येणार. कुठलं पाणी येणार तर आम्ही फिल्टर करून पाणी देणार. परत तो पाणी काय फिल्टर झालाच नाही, पाणी काय कामाला आलाच नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला अजून गृहीत धरता काय? आम्ही तुम्हाला कुठला प्रश्न विचारत नाही म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरता. तर आता हे बंद करा. आणि मित्रांनो, आपण सर्वात इथे गाववाले जमलेलो आहोत, गावातील लोक जमलेलो आहोत. जर तुम्ही कुठला प्रश्न घेऊन विरारला किंवा वसईला गेले स्थानिक आमदाराकडे तो सांगतो तुमच्या गावकऱ्यांची मतांची मला गरज नाही काय आहे. माझ्या एका बिल्डिंगची मतं मला बस आहेत. म्हणजे आजही आपण गृहीत आहोत. विचार करा. आणि जर या टायमाला 1 नंबरचं बटन दाबलं नाही आपण तर परत आपण 50 वर्ष मागे जाऊ. किती? 50 वर्ष. तर एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच CPIचे गणेश तुमाडा यांना विनंती करतो की आपण सन्माननीय व्यासपीठ आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, 133 वसई विधानसभा ह्या मतदारसंघाचे उमेदवार आणि आमच्या तिल्हेरपर्यंत तर वसईच्या सबंध भागापर्यंत, माझं गाव तिल्हेर आहे परंतु माझं कार्य ह्या भागात सुद्धा आहे. तर ह्या भागामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न निर्माण होत आहेत आणि ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जे आतापर्यंत जर बघायचं झालं आणि सांगायचं झालं तर आत्ता उल्लेख झाला की मंदिर बांधायचं असेल तर त्याची देणगीसुद्धा आमच्या तिल्हेर गावाचं मंदिरसुद्धा देणगी ही आपले जे उमेदवार आहेत सन्माननीय विजय पाटील ह्यांच्याकडूनच आलेले आहे आणि आमचं मंदिर झालेलं आहे. त्याच्यानंतरची गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या वसई तालुक्यामध्ये आमची कम्युनिस्ट पार्टी सांगायचं झालं तर आम्ही लढे, संघर्ष आणि आंदोलन ह्याच्या पद्धतीचं होते आणि त्या आंदोलनात सुद्धा त्यांचा खांद्याला खांदा लावून ते उतरत आहेत. हे महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या संबंध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फॉरेस्टच्या नोटिसा, फॉरेस्ट वन हक्क दावे ह्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न हे उद्भवत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे गावठाणासाठीचे प्रश्न आहेत, आता आम्ही मागच्या वेळेस बाफाण्यामध्ये हा गावठाणाचा मुद्दा होता, त्यावेळेस लोकसभेच्या वेळेस तिथल्या लोकांनी प्रश्न विचारला इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांना की ह्याचं होते का, ती हे लोकांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलं की अशा पद्धतीचे कामं आम्ही करत नाही. बघा, ही लोक कोणासाठी काम करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाचं जे धोरणावर सगळी कामं ठरवली जात आहेत. आपल्या ज्या संपूर्ण देशामध्ये बघायचं झालं आणि महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर महाविकास आघाडी आणि महायुती ह्याच्यामधला संघर्ष चालू आहे. ह्या 2 विचारांमध्ये ती लढाई चालू आहे. आपण धर्मनिरपेक्षता पाळून आणि हे संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरकार बदली करायचं आहे आणि तो सरकार जर बदली करायचे असेल तर आपल्याला विजय पाटील साहेबांसारखे लोक ही आपण विधानसभेत पाठवली पाहिजेत. तुम्हाला माहीत असेल आमचा एक आमदार विनोद निकोले तिकडे काम करतात, यूट्यूबवर सर्च मारा.
त्या पद्धतीने जर समजा आपल्या भागातून उमेदवार आले त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि संबंध जर आपण सरकार बदलवलं तर ही सगळी धोरणंच बदलतील. आणि जे आज वाईट तुम्हाला माहिती आहे इथं महिला सुरक्षित नाही आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत. वेगवेगळे तुम्हाला एक एक जर प्रश्न बघायचा झाला तर हे गंभीर प्रश्न आहेत. आणि ह्याच सरकारमध्ये सगळ्या रस्त्यांची वाट लागलेली आहे. ह्याच सरकारमध्ये जाती धर्माचा तेढ मोठ्या पद्धतीने निर्माण केला जातो आणि लोकांमध्ये मोठमोठे वाद लावले जातात. आता तुम्हाला माहीत असेल मधल्या काळामध्ये भिवंडीमध्ये ह्यांनी दंगली निर्माण केल्या. हे जाणीवपूर्वक हे प्रश्न निर्माण करतायत आणि ह्यांना इथल्या जनतेला जाती धर्मात वाटून आणि इकडे त्यांना सत्ता करायची आहे ते हे त्यांचे डाव आपल्याला उलथवून टाकायचे आहेत. तुम्हाला मी सांगतो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण झोपलो ना तरी सुद्धा आपल्याकडून हे कर वसूल करतायत. GST ही जी लावलेली आहे ही GST भयानक आहे. बघा तुम्ही आपण जेव्हा झोपतो तरी आपला फॅन चालू असतो आणि ह्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणात जर हे विजेचा जर प्रश्न घेतला तर यांनी अदानी आणि अंबानी ह्या लोकांना मोठं करायला घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की ह्या देशामध्ये 2% लोकांकडे 98% लोकांचे पैसे आहेत. हे 2% लोकांकडे 98% लोकांचे पैसे आहेत आणि म्हणून यांना फक्त अंबानी आणि अदानीला मोठं करून त्यांना आपल्या डोक्यावर बसवायचं आहे. तर हे सगळं जर आपल्याला पलटी करायचं असेल तर आपल्याला विजय पाटील साहेबांसारख्या माणसाला निवडून आणलं पाहिजे. आणि आपल्याला वसईची जी जहागिरी आहे, वसईची जी 30 वर्षाची जहागिरी आहे ना ती जहागिरी आपल्याला मोडून काढायची आहे. आणि ती काढायची असेल तर आपण सगळ्यांनी संघटित होऊन व्यवस्थित पद्धतीने जाऊन तिकडं कुठल्याही पैशाला बली न पडता, कुठल्याही हुलथापाला बली न पडता लाडकी बहीणचे जे पैसे आहेत ते आपलेच पैसे आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सरकार जे सुद्धा करते ते आपल्यावर उपकार करत नाही. आपलेच पैसे आहेत, आपले वेगवेगळ्या माध्यमातून सरकार आपले पैसे घेते आणि आपल्याला वाटते की सरकार आपल्याला फुकट देते. सरकार फुकट काहीच देत नाही. ही लोकशाही आहे, इथे काही राज्यशाही मिळत नाही. तर त्याच्यामुळे ह्या लोकशाहीला जर आपल्याला व्यवस्थित टिकवायचे असेल आणि आपलं संविधान जर जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला हे BJP शिंदे आणि हे राष्ट्रवादीचं अजित पवारचं सरकार आपल्याला उलथवलं पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. ते उलथवाल एवढं बोलून मी थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद. तसेच माजी नगरसेविका किरणताई चेंदवनकर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द. नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना वंदन करून वसई तालुका 133 विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री विजय पाटील साहेब यांची आज कामण चौकात प्रचारसभा इथे आयोजित केलेली आहे. त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी, माझ्यासमोर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि समस्त कामण गावातले नागरिक, सर्वांना आमचा जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांनाच माहिती आहे पुढच्याच बुधवारी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे. आपल्याला परिवर्तन आणायचं आहे. परिवर्तन कधीच स्वतः होत नाही, ते आपल्याला एकजूट होऊन करावं लागतं. पूर्वीच्या काळात युद्ध व्हायचे, शस्त्र वापरली जायची. आताचं युद्ध आपल्याला एका बोटाने करायचं असतं आणि तो हक्क प्रत्येक व्यक्तीला, मग तो श्रीमंत असो, गरीब असो, कुठच्याही धर्माचा, जातीचा असो, त्या प्रत्येकाला एक बोटाचा हक्क आलेला आहे. त्याने तो आपला हक्क बजावायचा आहे आणि यासाठी आज ही जाहीर सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. बंधू भगिनींनो, तुम्हाला कल्पना असेल महाराष्ट्राची निवडणूक आणि त्याचा निकाल हा भारताच्या जडणघडणीतला एक मोठा फॅक्टर असणार आहे. आपण सर्वांनी दाखवून दिलं लोकसभेत की हे द्वेष पसरवणारं, जातीभेद करणारं सरकार आपण उलथवून लावलं आणि आता तेच काम आपल्याला या महाराष्ट्रात करायचं आहे. हे महाराष्ट्र सरकार जे फसवं आहे. मी एक महिला असल्यामुळे एक थोडंसं उदाहरण देईन. यांनी आम्हाला भूलथापा देण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि काय सांगितलं, तुम्हाला आम्ही महिन्याकाठी 1500 रुपये देऊ. खिशातून देत आहेत का हे? आपल्याच करातून आलेला पैसा, आपल्याला विविध करातून छळून जमा केलेला पैसा परत आपल्याला देत आहे.
जर यांना खरोखरच आपल्या बहिणींची एवढी कीव असेल, एवढं प्रेम असेल, तर मग यांना आपल्या नवऱ्यांची का नाही काळजी, यांना आपल्या मुलांची का नाही काळजी? आपली सुशिक्षित मुलं नोकरी नसल्यामुळे बेरोजगार आहेत, यांनी महाराष्ट्रातले धंदे गुजरातमध्ये पळवलेत, तेव्हा यांना बहिणीने आठवले. अहो, बहिणींना आगाऊ पैसे दिले आणि आगाऊ पैसे देण्यासाठी कित्येक कर्मचारी, जे शासकीय कर्मचारी, त्यांना बोनस दिला नाही, त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. असलं हे फसवं सरकार आहे. कित्येक बहिणी, कित्येक मुली आज त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. आपण अनेक बदलापूरची घटना आठवा. शाळेत आपल्या मुली सुरक्षित नाही, मग कशा काय आम्ही लाडक्या बहिणी? आमच्या मुली तुमच्या कोणी नाहीत का? हा सवाल आपल्याला करायचा आहे आणि हे सरकार उलथवून टाकायचं आहे. तुम्ही म्हणाल ताई महाराष्ट्राचं काय बोलतात, वसईतलं बोला ना. मी तुम्हाला वसईतलं सांगते. ज्या चिंचोटीपासून कामणपर्यंत ज्या रस्त्याने आलो आम्ही, कधीतरी येतो, तुम्ही लोक रोज येता जातात. कित्येक ॲक्सिडेंट झालेत, कित्येकाने जीव गमावलेत. आम्ही सर्वांनी मिळून रस्त्यावर उन्हातान्हात आंदोलन केले. काय उपयोग यांचा? 6 टर्म म्हणे मी, एकच पक्ष, एकच आमदार, उपयोग काय? साधे रस्ते नाहीत, आमच्या गावात प्यायचं पाणी नाही, आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना प्यायचं पाणी नाही. हे काय करतात? एखाद्या गावात एक टाकी बांधतात, त्या टाकीच्या बाजूला एक सिटी उभारतात आणि त्या सिटीमध्ये लोकसंख्या वाढवली. मग असे दादा म्हणाले ना, तुमच्या गावातल्या मतांची, रजनीकांत म्हणाले, तुमच्या गाववाल्यांच्या मतांची मला गरज नाही, मला बिल्डिंगवाले मतं देतील. मग हे बिल्डिंगमधले मतदार बाहेरून आणायचे आणि मग त्यांना पाणी देण्यासाठी आपली टँकर लॉबी चालवायची. हेच कित्येक वर्ष चालू आहे. आपण म्हणतो आज परिस्थिती सुधरेल, उद्या परिस्थिती सुधरेल. जेव्हा इलेक्शन येतं आपण भूलथापांना बळी पडतो. काही आमिष दाखवली जातात, तुमच्या बिल्डिंगला रंग काढू, तुम्हाला नळ योजना देऊ, तुम्हाला शिर्डीला फिरवून आणू, आणि आपण त्या आमिषाला बळी पडतो. आणि मग काय, परत ये रे माझ्या मागल्या. आपल्या या वसई तालुक्यात ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळेंचीच काय अवस्था आहे. शाळेची छपरं पावसाळ्यात गळतात, पावसाळा गेला की ती कोसळतात. त्यातले टॉयलेट्स बघा, बसायची व्यवस्था बघा. आजही आपल्याकडचा कष्टकरी वर्ग, गरीब, मोलमजूर, श्रमजीवींची मुलं या शाळेत जातात आणि त्यांची मुलं त्या अशा वाईट परिस्थितीत शिकत आहेत. आणि ज्यांची या विधानसभेत सत्ता, ज्यांची या महानगरपालिकेत सत्ता, ते ह्याच सवलतीत आपल्याकडून शिक्षण कर घेतात. म्हणजे आधीच कोणती सुविधा नाही आणि वर शिक्षण कर. तीच अवस्था हॉस्पिटलची. एक तरी सुसज्ज असं हॉस्पिटल या वसई तालुक्यात आहे का? आपल्याला जर कोणते उपचार घ्यायचा आहे तर आपल्याला बाजूच्या मीरा भाईंदरला जावं लागतं, त्याच्या पुढच्या मुंबई महानगरपालिकेत जावं लागतं. का? 6 वेळा आमदार झालात ना, कोणी रोखलंय तुम्हाला? तुमच्याच घरात आमदार, तुमच्याच घरात महापौर, तुमच्याच घरात सगळे. मग लोकांना सुविधा का नाही? आता ही परिस्थिती बदलण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. पुढच्या बुधवारी न चुकता आपलं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते या बोटाने आपल्याला पार पाडायचं आहे. कुठे शोधायचं नाही, 1 नंबर 1. आणि ज्यांच्या नावातच विजय आहे तो विजय आपल्याला सर्वगुण संपन्न विजय साक्षात्कारात आणायचा आहे. त्यांना बहुमताने आमदार करायचं आहे. त्यासाठी मी या सर्वांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा देते आणि तुर्तास थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच आपले लाडके लोकप्रिय उमेदवार विजय गोविंद पाटील आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. त्याच्या अगोदर मी एक गोष्ट आपल्याला सांगणार आहे की मागच्या इलेक्शन झालं तेव्हा आप्पांनी घोषित केलेलं होतं की माझी शेवटची इलेक्शन. पण विजय पाटलांना घाबरून ते पुन्हा उभं राहिले का? की विजय जर निवडून आला तर आपली काय गय नाही, त्याच्या भीतीपायी ते उभे राहिलेले आहेत. आणि दुसरी विशेष बाब ती जर सांगायची एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या कामन मराठी शाळेची तुम्हाला गोष्ट सांगतो. 200 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न होता. 9वीचे विद्यार्थी होते. अक्षरशः सर्व मुलं कामधंद्याला लागणार होती. पण विजय शेट्टी त्यावेळेला स्वतःचा पैसा खर्च करून 9वी 10वीच्या त्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. त्यानंतर या कामन गावात 10वीपर्यंत
शाळा सुरू झाली. म्हणजे एवढे उपकार या आपल्या गावावर आहेत. प्रत्येक वर्ष न चुकता आपल्या संपूर्ण भागात ते वह्या वाटतात आणि आपल्या गावाला स्वतःच्या गावापेक्षा श्रेष्ठ समजतात. म्हणून ही आलेली संधी समजा अभी नाही तो कभी नाही असं समजून यावेळेला आपलं बहुमूल्य मत विजय पाटील यांच्या हाताच्या पंजावर देऊन त्यांना बहुमताने विजय करायचा आहे. आणि मी पुढचं मनोगत व्यक्त करायला विजय पाटील यांना विनंती करतो. विजय पाटील साहेबांचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे या गावातले माझ्या लहानपणापासून सर्व पक्षी असे स्वर्गीय झालेत, पण त्यांना माझी आदरांजली. सर्व सभेला जमलेले सर्व आदरणीय व्यासपीठ, सर्व जमलेले बंधू भगिनींनो, कुठे पण सभा करा, तेच रडगाणं, तीच भाषणं. खरंच बोलायला पण कंटाळा येतो आणि मला वाटतं तुम्हाला ऐकायला पण कंटाळा येत असेल. कारण चूक बोलायची, ज्यांच्यावर ताशोरे मारायचे तर ताशोरे का मारायचे? ही चूक आपलीच आहे ना. त्यांना विधानसभेत बसवतो कोण? मागे दिल्लीपर्यंत पोचवले होते, दिवस रात्र मेहनत केली होती. काय परिणाम झाला? महानगरपालिकेची स्थापना केली आणि गावांची पिळवणूक करून टाकली आणि गावं आपली महानगरपालिकेत घेतली आणि गावाची कशी बर्बादी झाली ती तुम्हाला दिसून येते. एक आपलं म्हणणं होतं की बाबा रेसिडेन्शियल तुम्ही पश्चिमेला करता, पण पूर्व भागामध्ये हा मुंबई अहमदाबादला जोडलेला हा महामार्ग, मुंबईच्या जवळ असलेलं आमचं ससूनगर, कामण, जुचंदर आणि सातवेलीपर्यंतचा हा पट्टा, ह्याच्यामध्ये तुम्ही खरं म्हणजे स्मॉल केस इंडस्ट्री पास करायला पाहिजे होती. आमच्या मुलांच्या, आमच्या आया बहिणींच्या हातामध्ये रोजगार द्यायला पाहिजे होतं, धंदा द्यायला पाहिजे होता. पण कुठलं पण नियोजन नाही आहे. 20 वर्ष इथे सिडको आली होती, नियोजन केलं 20 वर्ष, डेव्हलपमेंट चार्जेस घेतले आपल्याकडनं, पण आपल्या गावामध्ये एक दगड लावला नाही, एक डॅम बनवला नाही आणि पाणी योजना केली नाही. 20 वर्ष जे काय त्यांनी केलं ते फक्त कागदावर केलं, पण कागदावर त्यांनी डॅमसुद्धा केला नाही. प्रश्न येतो की का घडतं, त्याला कारणीभूत कोण? खरंच वेता सांगता सांगता नकोसं वाटतं, पण एकच विनंती करतो की परिवर्तन करा, परिवर्तन करा, परिवर्तन करा. ताईंनी सांगितलं, पूर्वीसारखं जर तुम्हाला तुमचा न्याय हक्क मागायचा असेल, हुकुमशाही मोडायची असेल, तर एकच गोष्ट करावी लागतं. जसं महाविष्णूच्या हातामध्ये एका उंगलीमध्ये सुदर्शन असतं, त्याच उंगलीमध्ये तुमच्या हातामध्ये एक बटन दाबायचं आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्यायचं, एवढंच तुम्हाला काम करायचं असतं. मग ते करायला आपण का धसतो? ते भूलतापा तुम्हाला कोण देतं इलेक्शन आलं का? ज्यांची इनलिगल कामं करून स्वतःच्या पोळ्या भाजतात, चांगल्या गाड्यांमध्ये फिरतात, ते या टायमाला येऊन तुम्हाला भूलतापा देतात आणि चांगलं चांगलं त्या टायमाला यंग पोरांना पार्ट्या द्यायच्या, भूलतापा करायच्या आणि आपली पोळी भाजण्यासाठी ही 5 वर्ष तुमच्यावरती लादायची. म्हणून यंग पोरांना मी सांगतो, सगळ्या नागरिकांना सांगतो, हे जे धंदेवाले आहेत ना, त्यांना सांगा तुम्ही सुखी राहा, पण आम्हाला आमचं काम बजावून दे, आम्हाला आमदार का चांगला मिळवून दे, आम्हाला न्याय देणारा आमदार मिळवून दे, आमचं भवितव्य जाणणारा आमदार मिळवून दे. आमची भावी पिढी आहे, यांचं उद्या काय? इथे बऱ्याच इंडस्ट्रीला आहे, त्या स्मॉल केस इंडस्ट्रीमध्ये
इनलिगल आहेत बहुतेक करून. जर चांगल्या इंडस्ट्रीज असत्या तर चांगले ग्रॅज्युएशन झालेली मुलांना सुद्धा इथे चांगली चांगली कामं मिळाली असती. त्यांच्यामध्ये आपल्याला सप्लायचा धंदा मिळाला असता, बऱ्याच काय गोष्टी करायला मिळाल्या असत्या. इथे चांगल्या इंडस्ट्रीमध्ये पडण्याच्या बेतात होत्या, पण महानगरपालिका झाली आणि LVT लावली आणि त्यांना नकोसं झालं. ते अधिकारी त्यांना सतवायला लागले, बिचारे नाविलाजाने ते गुजरात बाउंड्रीच्या बाहेर पळून गेले. आपल्याला कल्पना आहे की नाही ते नियम लावतात. आमच्याकडे खारी पट्टा असेल, लावला CRZ, लावला वॅटलँड. जो वॅटलँड नकाशावरती किंवा GR मध्ये नाहीच आहे, पण स्पेशल डुप्लिकेट नकाशा बनवतात आणि आपल्याला जमीन विकायला लावतात. जमीन विकताना विचार करतो माणूस का या गोष्टी मी कशा करू, या वेटलँडमध्ये मी जमीन सोडू कशी, या CRZ जमीन सोडू कशी. आणि कामणला पाहायला गेलं तर तो फॉरेस्टचा नियम लावला. तुंगारेश्वर महाअरण्य, अरे मुंबईला पण चांगली जंगलं आहेत, पण तिथे नियम नाही. तुम्ही विचारला जा काही वेळेला, पण सांगतात की मुंबईला आजूबाजूनी शुद्ध हवे यावी म्हणून तुमच्याकडे हे नियम लावले गेले. अरे शुद्ध हवा यायला काय तुम्हाला आमचाच एरिया मिळाला का? पण आम्हाला तर प्रदूषणच्या गोष्टीच नको आहेत, त्याबद्दल वाद नाही आहे. प्रदूषण नको, जंगलाचं प्रदूषण झालं नाही पाहिजे, आपलं समुद्राचं प्रदूषण नाही झालं पाहिजे, याची काळजी आम्हाला पण आहे. तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाही आहे. पण आमच्या मुलांसाठी भवितव्यासाठी कुठलं कॉलेज इथे खोलले का? एक सरकारी कॉलेज नाही, सगळे कमर्शियल कॉलेज आहे. हे जे हायस्कूल आहे, त्या हायस्कूलचं पाहायला गेलं ना तर कित्येक वर्ष त्याची व्यथा खराब होती. माझ्याकडे भालेकर सर आले आणि सांगायला लागले की थोडंसे आम्हाला मदत करा. आणि त्या टायमाला जेव्हा ती नियम निघाला की 20% अनुदान तुम्हाला मिळेल, पण तुम्ही ही प्रोसिजर पूर्ण करा. आणि ती प्रोसिजर पूर्ण करणारा ऑनलाईन चालू होतं. ऑनलाईन चालू असताना जे फॉर्म भरायचे होते आणि त्यांचं एक 10 मिनिटाचं फॉर्म भरायचं राहिलं आणि ऑनलाईन पुण्यावरनं बंद झाली. त्या टायमाला मी सभापती होतो. त्यांचे दुसरे भाऊ मालजीपाड्याला प्राध्यापक मुख्य अध्यापक होते. त्यांनी फोन केला की आमच्या अशी पंचायत झाले, ऑनलाईनमध्ये आमचा फॉर्म अर्धवट राहिला, तर लवकर तुम्ही साहेब आपले सभापती आहेत, तुम्ही ठाणा जिल्हा परिषदला जा आणि कसं काय करून ते ऑनलाईन चालू करायला सांगा. बालेकर सर माझ्याकडे गाडी करून आले. नशिबाने मी तिथे होतो. त्या टायमाला लगेच मी मुख्य शिक्षण अधिकाऱ्याला बोलवलं. बोला आमच्या गावची व्यथा आहे आणि जर तो फॉर्म भरला नाही तर ह्या स्कीमपासून ते वंचित राहतील. मी लगेच तिथून पुण्याला फोन लावला. पुण्याला फोन लावून त्यांनी 10 मिनिटाच्या आतमध्ये ऑनलाईन चालू केलं. अर्धा तास ऑनलाईन चालू ठेवलं आणि त्यांचा फॉर्म भरला आणि आज त्यांना अनुदान मिळायला लागले. ही हिंमत असावी लागते आणि कळकळ असावी लागते. ती कळकळ माझ्यामध्ये आहे, म्हणून मला आमदार बनायचं आहे. कारण मी भूमिपुत्र आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्याला ह्या एरियाला अभिमान वाटायला पाहिजे की एवढं मोठं शहर आहे, माझ्यापेक्षा कित्येक पटीने शिकलेले तिथे लीडर आहेत, चांगले लीडर आहेत, अगदी कायद्याची जाण घेणारे लीडर आहेत. पण जी धडाडी बोलतात ना ती त्यांनी माझी ओळखली आणि त्यांनी माझं सिलेक्शन सांगलं की विजय पाटील तुम्ही आमदाराचा फॉर्म भरा, कारण तुम्ही गावाच्या लढ्यासाठी लढता, प्रत्येक गोष्टीसाठी लढता. ही धडाडी आहे आणि त्या धडाडीला आम्ही दाद देतो. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्हाला गावचा उमेदवार असला तरी चालेल, पण तुम्ही उमेदवारी भरा. आणि त्यांनी जो आपल्या गावकऱ्यांचा सन्मान केलाय तो माझा नाही, आपल्या एक गावकऱ्यांचा सन्मान केलाय. तो गावकऱ्यांचा सन्मान समजून त्यांचाच बहुमान आपण केला पाहिजे आणि इथे 100% गावकऱ्यांनी मतदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे समजून केला पाहिजे, तरच आपला गावाचं गाव पण टिकेल. मला म्हणजे फार पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. हुकुमशाही किती चालायचं. अरे पाणी योजना,
2009ला मला वाटतं इथे पण आम्ही अजितदादाबरोबर नारळ फोडलेत. 2007ला 2009ला आपल्या टाक्या झाल्यानंतर त्या टाक्यामध्ये 18 महिन्याचं टाईम होतं. सन्मानी अजितदादांनी फार सवलत दिली. शेवटचे काहीतरी 10 कोटी आपल्याला वर्गणी काढून भरायचे होते, पण ते सेकंड टाईम जेव्हा आले ना तेव्हा ते पण त्यांनी माफ केले आणि ते स्वतःच्या तिजोरीतून भरून त्यांनी म्हणजे सरकारी तिजोरीतून भरून त्या आपल्याला, कारण गावं जी फिरली ती गावाची त्यांनी परिस्थिती पाहिली. तो बोला अरे यांना का टॅक्स भरायला एवढं 10 कोटी भरायला लावायचे वर्गणी काढून. ते नाही, ते पण त्यांनी भरले, म्हणायला लागेल त्यांना. पण त्या टाक्यामध्ये हा पेला डाम आजपर्यंत स्वाधीन केला नाही. जीवन प्राधिकरण त्याच्यामुळे वंचित राहिली आणि आपण त्याच्यापेक्षा वंचित राहिलो. आपण पाण्यापासून एवढे वंचित आहोत की अशुद्ध पाणी पितो. आपल्याकडनं टँकरचं पाणी वसईला जातं. एक वेळेला मी जेव्हा पंचायत समितीला होतो त्या टायमाला भिवंडीवरनं दुपारी या रोडने येत होतो तर बऱ्याच मुली पाणी घेऊन, एप्रिल महिना होता आणि क्रॉस करत होत्या. क्रॉस करत असताना मला मी विचार केला की अरे एवढ्या हांड्या घेऊन या बाजूला कुठे मुली चालल्यात. मी लगेच इकडे तपास केला. तो बोलतो आमचं बोरिंगचं पाणी सुकले आणि आमचं विहिरीचं पण पाणी सुकले. दुसऱ्या दिवशी मी सभापतीला फोन केला की उद्याच्या उद्या कामणमध्ये यायचं, ते इथे बोरिंगची मशीन घेऊन यायचं आणि इथे बोरिंग मारून द्यायचं. आज म्हणजे दत्त मंदिराच्या पाठीमागे आम्ही पाणी योजून शोधलं आणि त्या टायमाला तिसऱ्या दिवशी इथे बोरिंग मारलं आणि चांगलं पाणी लागलं. थोडीफार सुविधा त्या टायमाला झाली. ही धमक असावी लागते, कळकळ असावी लागते. त्याच्याकरता आपल्या बऱ्याच योजना आज जर आपण भवितव्य पाहिलं नाही तर पुढची पिढी तुम्हाला सांगतील की तुम्ही करत काय होते, कुठलं बटन दाबत होते. आम्हाला याच्यामध्ये परतंत्र्यामध्ये नेऊन ठेवले. इकडे सगळं आमचं भवितव्य तुम्हीच खलास केले. ही कॉलेजाची गोष्ट असेल तर कुठलं कॉलेज नाही. मी ज्या टायमाला आमचे स्वर्गीय नेते आपले गोपीकिसन तात्या यांची धडपड होती की विजय कुठेतरी या परिसरात आपलं कॉलेज झालं पाहिजे. मला तात्या ठीक आहे, तुम्ही नियोजन करा, आपण करूया. पण लायसन्स आम्हाला काढायला कोणी मदत करत नव्हते. पण शेवटी आमचे पवारसाहेबांचे भाऊजी एन.डी. पाटील साहेब त्यांनी आम्हाला जमीन घ्यायच्या अगोदर सिनियर कॉलेजचं लायसन काढून दिलं आणि खरोखर आपल्या भवितव्यावरती, आपल्या एरियावर त्यांनी प्रेम दाखवलं. त्यानंतर जेव्हा आम्ही जागा घ्यायला गेलो, जागा महाग झाल्या होत्या. तात्या बोलले अरे विजय आपल्याला नाही परवडणार. अरे तात्या लायसन्स आले आणि परवडणार नाही ते कसं जमेल. तुम्ही जे पण भाव आहे तो द्या, जो वाढीव भाव आहे तो भुदंड मी अंगावर घेतो, पण कॉलेज हे झालंच पाहिजे. आणि ते आज जुचंदरला कॉलेज झालेलं आहे, सिनियर कॉलेज झाले, ज्युनियर कॉलेज झाले आणि तिथे इंग्लिश मिडियम झाले. मी त्या कॉलेजमध्ये जात नाही, पण जी कमिटी आहे ते चांगलं चालवतात. एवढंच बघतो मी, खाली तपास करतो की कॉलेजची क्वालिटी ही चांगली चालते. आज सिनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे आणि इंग्लिश मिडियम पण तिथेही चालेल. आज स्वस्त्यामध्ये तिथे जे डॉनबॉस्को स्कूल आहे, जे कमर्शियल स्कूल आहेत त्यांच्याकडे आपल्याला पैसा भरावा लागतो, ॲडमिशनला वणवण फिरावं लागतं. आज सहजतेने आपल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलांना आदराने तिथे ॲडमिशन दिलं जातं. ह्या वेता मिटवल्यात. गोपीकिसन तात्यासारखे असतील, इथे प्रभाकर म्हात्रे साहेब असतील, आम्हाला काय पण असू, कुठल्या पण पक्षात असले तरी त्यांचं गावकऱ्यांवर एक वेगळं प्रेम आहे की मला नेहमी सांगतात की पाटील आपण या गावासाठी केलं पाहिजे, आम्ही तुमच्या चांगल्या कामाला पाटील आहोत. खरोखर त्यांच्यासारखे विचार सर्वांनी केले. पक्ष असायला पाहिजे, पक्षाचा वाद नाही. तुम्ही कुठल्या पक्षाचा, आपलं भवितव्य जर चांगलं दिसत असेल तर खरोखर आम्ही राम नाईक साहेब, आम्ही काँग्रेसमध्ये होतो, राम नाईक साहेबाला आम्ही प्रत्येक वेळेला त्यांचा सन्मान करायचो आणि त्याला मतं टाकायचो. का ती व्यक्ती तशी आहे. आज बाबांचा आश्रम जे त्यांनी हिंदुत्व करून मतं खातात, पण त्यांच्या बाबाच्या आश्रमाला धक्का लावून आश्रमाचा बराच एरिया तोडून टाकला. पण राम नाईकला सांगितल्यावर त्यांनी स्वतः जाऊन सुप्रीम कोर्टमध्ये त्यात इंटरव्हिनर बनले आणि स्वतः त्यानं आर्ग्युमेंट्स केलं, चांगला वकील पण ठेवला. चांगलं आर्ग्युमेंट म्हणजे उभा सांगितलं की साहेब मी जेव्हा पालघर जिल्ह्यातून निवडून यायचो आणि वसईमध्ये पहिला नारळ फोडायचो त्या टायमाला पहिला बाबांचं दर्शन घेऊन पुढच्या प्रचाराला जायचो, बाबांचा आशीर्वाद घेऊन जायचो. आणि त्यांनी मंदिराचा फोटो दाखवल्यानंतर त्या जज साहेबांच्या पण डोळ्यात अश्रू आले की माझ्या हातून काय झालं. आणि ती त्यांची तोडायची ऑर्डर त्यांनी थांबवली
आणि खरोखर त्या राम नाईक साहेबांनी रामासारखे ते धावून आले आश्रमासाठी. अशी जर व्यक्ती असेल तर पक्ष कशाला बघायचं, काय गरज नाही. आणि तुमच्यात कधी परिवर्तन करा, तुम्ही चांगले वागा, अरे तुमच्या पाठीशी आम्ही राहिलो असतो. पण भोगलं 25-30 वर्ष झाली भोगलं, आता बस झालं. आमचं आता गावाने ठरवलं आहे परिवर्तन परिवर्तन परिवर्तन, आणि तुम्ही हे परिवर्तन करून दाखवले पाहिजे. तुमच्या हातात द्या. याच्यासाठी तुम्ही एक बटन दाबा, पंजाच्या निशाणीवरती मत टाका आणि मला भरघोस मताने निवडून द्या. मग पुढचं भवितव्य तुम्ही माझ्यावर सोडा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय शेठ तुम आगे बढ़ो, विजय शेठ तुम आगे बढ़ो. अभी नहीं तो उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की ग्रामस्थांना विनंती करतो की आपण आपल्या वतीने, गावाच्या वतीने विजय पाटलांचं आपण इथे स्वागत करायचं आहे. चंदा विरारकर, रवीन म्हात्रे तसेच अरुण धुमाल कामनवासियांना विनंती करतो की आपण राजन म्हात्रे यांना विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आहे. आपण विजय शेठ यांचं पिंट्या परेड यांना सुद्धा विनंती करतो. आपण शेठचं इर्शाद खान यांना सुद्धा विनंती करतो आपण विजय शेठ यांचं आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय आपले भावी आमदार विजयशेठ पाटील यांना एक विनंती आहे. हे आमचा कामनचा बाजार, हे मारवाडी बंधू, गुजराती बंधू, उत्तर भारतीय बंधू आणि ही बाजार गल्ली ही 2014 सालापासून खूप ओस पडलेली आहे. तेव्हा आमचे जे जुने दिवस होते रेती खडी दगड मातीचे, आमच्याकडे मुबलक पैसा येत होता, ते पुन्हा दिवस आम्हाला प्रदान करा. आमचे धंदे चोरात चालू द्या. विजय शेठ पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पाटील साहेबांना एक आणखी विनंती आहे. आमचे कंपनी कामगार आहेत, त्यांचा पगार खूप थोडा आहे. महिनाभर राबून त्यांना फक्त 12,000 पगार भेटतो. हे आमचे उत्तर भारतीय बहिणी आलेल्या आहेत. या खूप हाल आणि कष्टामध्ये जगतात. यांना लाईट बिल भरायचा प्रॉब्लेम आहे, यांना खोली भाड्याचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा आमची एकच विनंती आहे, या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कंपनी कामगाराचा पगार आम्हाला महिन्याला 25,000 भेटेल असा आमच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. याच्यावर एक गाणं बोलून दाखवतो. जब बढ़ेगा पगार तो आएगी बहार, जब बढ़ेगा पगार तो आएगी बहार, झूम उठेगा देश, झूम उठेगा यूपी एमपी बिहार, यूपी एमपी बिहार. उपस्थित सर्व मान्यवरांचा मी इथे आभार व्यक्त करतो. आणि पुढची सभा जुचंद्र इथे होणार आहे, छत्रपती शिवाजी चौक जुचंद्र इथे होणार आहे. तरी सर्व आपले येत्या 20 तारखेला आपलं बहुमूल्य मत हाताच्या पंजावरील 1 नंबरचं बटन दाबून विजय गोविंद पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे.